बऱ्याच वेळा आपण एक चूक करतो की मला हे मिळू दे किंवा मिळणार आहे असं म्हणतो आणि म्हणूनच आपल्याला ते मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जबरदस्त ना? गुड. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की डेस्परेट होऊन किंवा हातबल होऊन काही मागितल्यामुळं मॅनिफेस्टेशन डिले होतं. आज आपण बघणार आहोत की नक्की आपण कसं बोलायचं आहे. मित्रांनो, मॅनिफेस्टेशन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या काळात बोलता. बहुतेक लोक म्हणतात की मला पैसे मिळतील, मला जॉब मिळेल, माझं लग्न होईल, पण इथेच चूक होते. ज्यावेळी आपण भविष्यकाळात बोलतो तेव्हा आपण ब्रह्मांडामध्ये एक सिग्नल देत असतो की हे अजून माझ्याकडे नाही आहे. आणि जेव्हा नाही म्हणतो त्यावेळी नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाते आणि युनिवर्स ठीक आहे असं म्हणतं, तथास्तु म्हणतं. बोलण्याची योग्य पद्धत कोणती मग? तर मला पैसे मिळत आहेत, मला हवी ती नोकरी मिळालेली आहे, मी योग्य जोडीदार आकर्षित करत आहे व मॅरेज लाईफमध्ये मी खुश आहे. म्हणजे तुम्ही युनिवर्सला सांगताय की हे आधीच माझ्याकडे आलेलं आहे किंवा मला ते मिळत आहे. म्हणून कोणतीही गोष्ट भविष्यकाळात बोलू नका, प्रेझेंटमध्ये जगा, वर्तमान काळात जगा, तेव्हाच भविष्य बदलतं. आपल्याला फक्त बोलायचं नाही तर काय करायचं आहे? फील करायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जसं तुम्ही ऑलरेडी ते जगत आहात तसं मनापासून ते अनुभवा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की पॉवरफुल ॲफर्मेशन्स कसे बोलायचे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ही संपूर्ण सिरीज सेव्ह करून ठेवा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ही सिरीज कंप्लीट करा. धन्यवाद.